म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराची अपेक्षा आहे आपण निरंतर काय करावी, निरंतर प्रार्थना करावी. बघा, ज्या लोकांचं जीवन प्रार्थनाशील आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती कशीही असो, ती परिस्थिती बदलण्याचं काम जर कोण करतं ना, ती प्रार्थना आहे, नाही का? म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये जसं तुम्ही ख्रिस्तामध्ये वयाने वाढता, तसं आपलं प्रार्थनेतलं जीवन देखील अत्यंत वाढणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिली प्रार्थना म्हणा, व्यक्तिगत प्रार्थना, व्यक्तिगत प्रार्थना. दुसरी कौटुंबिक प्रार्थना. तिसरी मंडळीची प्रार्थना. आणि चौथी उपवास प्रार्थना. किती प्रार्थना सांगितल्या? 4 प्रार्थना. या आमच्यासाठी प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाच्या आहे. म्हणून पहिली प्रार्थना जर पाहिली तर व्यक्तिगत प्रार्थना. याच्यामध्ये तुम्हाला जेवढा लागेल तेवढा वेळ तुम्ही देऊ शकता. काय म्हटलं मी? जेवढा वाटेल तेवढा वेळ आपण व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये देऊ शकतो. त्यापैकी 2 महत्वपूर्ण उदाहरण जर आपण पाहिले तर दावीद दिवसातून 6 ते 7 वेळेस प्रार्थना करायचा. किती वेळा? तो राजा होता. कोण होता तो? राजा. आता राजाला काम काही कमी असतात का? नाही. परंतु असं म्हटलंय, आवड असेल तर सवड निघते. आवड असेल तर काय होते? सवड मिळते. परंतु जिथं आवडच नाही ना, तिथं सवड काढणं देखील काय होऊन जातं? कठीण होऊन जातं. आणि म्हणून तो राजा असताना देखील 6-7 वेळ काय करायचा? प्रार्थना करायचा. दुसरा व्यक्ती आम्ही पाहतो ज्याचं नाव दानिएल आहे. ज्याचं नाव काय आहे? दानिएल. आणि त्याच्याबद्दल म्हटलंय तो दिवसातून किती वेळेस? 3दा. नित्यक्रमाने म्हटलंय. कशाने? नित्यक्रमाने. नित्यक्रमाने दिवसातून किती वेळा प्रार्थना करायचा? 3 वेळा प्रार्थना करायचा. मग या दाविदाच्या प्रार्थनामय जीवनाद्वारे काय झालं? त्यांचं साधारण असणारं जीवन असाधारणरित्या परमेश्वराने ब्लेस करून टाकलं. समजतंय ना? बरोबर ना? आणि दानिएल हा गुलाम होता, परंतु देवाच्या आज्ञाविधीमध्ये तो चालणारा असल्या कारणाने देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराने त्याला इतकं आशीर्वादित केलं ना, तो त्या राज्यामध्ये सर्वश्रेष्ठ 3 प्रमुख व्यक्तीमध्ये होता, नाही का? मग हे कशाद्वारे झालं? समजलं का? म्हणून प्रार्थना हा हलक्यात घेऊ नका. काय म्हटलं मी? प्रार्थना करणं सोपं वाटतं का? त्रासदायक आहे ना? अनेकदा अनेकांना कंटाळा येतो. बरोबर ना? ते स्वतः करण्याऐवजी त्यांना सेवकांना कॉल करणं सोपं वाटतं. पालक साहेब प्रार्थना करा. तुम्ही काय करता? फोन करतो. जरूर पालकाला प्रार्थनेसाठी फोन करावा, परंतु आपलं जीवन देखील कशामध्ये असायला पाहिजे? प्रार्थनेमध्ये, नाही का? आणि म्हणून 2 उदाहरणं मी तुम्हाला दिले. त्यापैकी पहिलं, दाविदाला परमेश्वराने एवढं आशीर्वादित केलं ना की त्याच्या पिढ्या आशीर्वादित झाल्या. काय आशीर्वादित झाल्या? मग आपल्याला जर वाटतं आपण लेकरा बाळासाठी सगळं काही करतो, बरोबर ना? सगळे कष्ट करतो, रात्रंदिवस सगळं काही करतो, त्याला महत्व देतो, परंतु त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट महत्वाची आहे. ती काय आहे? प्रार्थना. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, बरोबर ना? मग या दिवसामध्ये आपल्या लेकरांसाठी आपण आधी काय करायला पाहिजे? प्रार्थना करणं गरजेचं आहे. जे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात ना, त्यांचं जीवन आशीर्वादित होतं. पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेबद्दल असंख्य उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतील. असंख्य, इतके संदर्भ आहेत ना प्रार्थनेबद्दल
की ते संदर्भ आम्हाला उमेद देतात, आशा देतात, ऊर्जा देतात, की आमच्या प्रार्थना आमची परिस्थिती बदलून टाकील. आमच्या प्रार्थना आमची काय करील? परिस्थिती बदलून टाकील. आणि म्हणून आम्ही पाहतो देवाचे महान सेवक ज्यांचं नाव आहे डॉक्टर पॉल योंगी चो. काय नाव आहे? काय नाव आहे? डॉक्टर पॉल योंगी चो. हे जगातील सर्वात मोठ्या मंडळीचे पालक आहेत. जगातील सर्वात मोठ्या मंडळीचे कोण आहेत? ते पालक आहेत. परंतु या व्यक्तीचा जर आपण साक्ष पाहिली तर त्यांना ज्यावेळेस ते खोकायचे त्यांच्या तोंडातून रक्त बाहेर पडायचं आणि डॉक्टरने सांगितलं होतं यांची गॅरंटी नाही, हे मरणार आहे. परंतु ज्या त्यांच्या घराच्या समोर असणाऱ्या पडवीमध्ये ते बसून असायचे, झोपून असायचे. चर्च मधून जाणाऱ्या एका मुलीने जाताना येताना नेहमी त्यांना पाहिलं आणि त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल त्यांच्या मनावर, त्या मुलीच्या मनामध्ये कळवळा आला. तिने गेली आणि ती म्हटली, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का? काय म्हटली ती? मी प्रार्थना करू का? आता त्याला वाटलं कोणीतरी आलंय आणि जर स्वतः म्हणत आहे प्रार्थना करू का, तर त्याने फक्त होकारार्थी मान डोलवली, म्हणे करा. आणि ज्यावेळेस या मुलीने गुडघे टेकले आणि ती त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू लागली, ज्यावेळेस ती प्रार्थना करत होती, तिची प्रार्थना केवळ त्याला वर दाखवण्यासाठी नव्हती. त्या प्रार्थनेकडे परमेश्वराचं लक्ष गेलं, त्या प्रार्थनेकडे परमेश्वराचा कान लागला. आणि ज्यावेळेस ती प्रार्थना करत होती, तिच्या डोळ्यातून अश्रू जमिनीवर पडत होते. ते देवाच्या महान सेवकाने पाहिले आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो ज्यावेळेस तिने प्रार्थना केली ना, या व्यक्तीच्या तोंडातून जे रक्त नेहमी बाहेर पडायचं ना, ते बंद झालं. जो त्रास त्यांना होता तो निघून गेला. त्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीचा विश्वास त्या प्रार्थनेमुळे येशूवर आला. त्यांनी बायबल वाचायला सुरुवात केली. परमेश्वराने त्यांना सेवेसाठी निवडलं आणि जगभरामध्ये अगणित लोक या डॉक्टर पॉल योंगी चो यांच्या सेवेद्वारे आशीर्वादित झाले. समजलं का? म्हणून प्रार्थना परिस्थिती बदलते. प्रार्थना काय करते? प्रार्थना आरोग्य देते. प्रार्थना काय करते? प्रार्थना अन्न वाढवते. प्रार्थना काय करते? प्रार्थना हन्नेला शमवेल देते. काय करते? प्रार्थनेद्वारे हिजकियाचं मरण टळलं जातं, त्याला आयुष्य वाढून मिळतं. प्रार्थनेद्वारे आम्ही पाहतो मानोहाला शमशोनासारखा पुत्र मिळतो. प्रार्थनेद्वारे आम्ही पाहतो अब्रामासाठी सून भेटते. प्रार्थनेद्वारे याकोबाच्या वाहन पत्नीला लेकरं बाळ होतात. प्रार्थनेद्वारे यरूशलेमीची भिंत नेहम्याद्वारे बांधून काढली जाते. प्रार्थनेद्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वर्गातून उतरून मनुष्य मात्रावर ओतलं जातं. प्रार्थनेद्वारे पाऊस थांबला जातो. प्रार्थनेद्वारे पाऊस पडतो. प्रार्थनेद्वारे मेलेले जिवंत होतात. प्रार्थनेद्वारे दुष्ट आत्मे निघून जातात. प्रार्थनेद्वारे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य मिळतं. अशा किती गोष्टी सांगू ज्या कशाद्वारे होतात? प्रार्थनेद्वारे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाचं जीवन कमीत कमी अर्धा तास, किती तरी आपण प्रार्थनेत घालायला पाहिजे. किती वेळ? अर्धा तास. आणि जर त्याच्या खाली असेल ना, तर तुम्ही आत्मिक शुष्कतेत आहात. तुमचं आत्मिक जीवन काही कामाचं नाही. समजलं का? आत्मिक जीवन काही कामाचं नाही. आमच्या जीवनामध्ये काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? प्रार्थना. म्हणून आज आम्ही काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. सर्वांनी आपलं बायबल उघडायचंय
आणि पटापट ज्याला सापडलं त्याने मोठ्या आवाजात वाचायचंय, पटकन वाचाय. मत्तय कृषी वर्तमान अध्याय 6 9 ते 13 वचने. शिष्य काय म्हटले, प्रभूजी योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यासाठी शिकवलं. योहानाने आपल्या शिष्यांना काय शिकवलं? प्रार्थना करण्यासाठी शिकवलं. आम्ही प्रार्थना कशी करावी हे तुम्ही आम्हाला शिकवा. आणि त्यावेळेस प्रभूने एक प्रार्थनेचा नमुना दिला. आणि तो नमुना कुठं आहे तर मत्तय कृषी वर्तमान अध्याय 6 आणि त्याचं 9 ते 13 वचनामध्ये प्रभूची प्रार्थना आहे, जी नेहमी आपण दरवेळेस म्हणतो. ती काय? हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव तुझे जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे आमची. हा, जर नाही दिलं तर तुम्ही परत त्याला वैताग द्यायला आहेतच ना. सगळ्याच गोष्टीची काळजी घेतली. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, नाही का? ही कोणाची प्रार्थना झाली? एक नमुना दिला. एक काय दिला? नमुना दिला. आणि म्हटलं या प्रकारे तुम्ही काय करा? प्रार्थना करा. मग आमच्याही जीवनामध्ये प्रार्थनाशील आमचं जीवन असायला पाहिजे. कसं जीवन असायला पाहिजे? बाळा इकडे लक्ष दे. कसं जीवन असायला पाहिजे? प्रार्थनाशील आमचं जीवन असायला पाहिजे. दुसरे जर आम्ही वचन पाहिलं मत्तय कृषी वर्तमान अध्याय 6 आणि त्याचं 6 वचन काय सांगतं बघू. तू तर प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना. तेव्हा काय कर? तेव्हा काय कर? तू तर प्रार्थना करतोस तेव्हा काय कर? आपल्या खोलीत जा आणि आपल्या गुप्तवासी पित्याशी काय कर? प्रार्थना कर. कुठं जायचं सांगितलंय? आता तुमच्याकडून मला उत्तराची अपेक्षा आहे. या महिन्यामध्ये किती जणांनी या वचनानुसार केलं? त्यांनी हातवर करा बरं. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता या ठिकाणी म्हटलंय तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा. का बरं खोलीत जा? एकांत असतो ना, बरोबर ना? का चौकात जा? बरोबर ना? चव्हाट्यावर जा, इकडं तिकडं जा. नाही, प्रभूने काय म्हटलं? खोलीत जा. याचा अर्थ काय? जिथं एकांत आहे अशा ठिकाणी आपण काय करावी? प्रार्थना करावी. जिथं एकांत आहे अशा ठिकाणी आम्ही काय करावी? प्रार्थना करावी. नाहीतर आपण बसतो काही वेळेला कुठं? शान बस. कुठं बसतो आपण? आपल्या घरामध्ये. एक जण समोरून जात येतंय, बरोबर ना? एक पाणी पितंय, एक फोनवर बोलतंय, तिकडे किचन मध्ये काहीतरी तळायचा आवाज येतोय, त्याचा वास आपल्या नाकात जातोय आणि लगेच आपलं असं वाटतं याला थोडंफार खाऊनही घ्यावं काय नको प्रार्थनेच्या समयामध्ये, नाही का? परंतु प्रभूची अपेक्षा काय आहे? आम्ही एकांतात काय करावी? प्रार्थना करावी. कशी करावी? एकांतात प्रार्थना करावी. प्रार्थनेचे प्रकार आहे. मंडळीची प्रार्थना वेगळी आहे, एकांतातली प्रार्थना कशी आहे? वेगळी आहे. आणि इथं या वचनामध्ये म्हटलंय तू आपल्या खोलीत जाऊन काय कर? प्रार्थना कर. या आठवड्यामध्ये माझी इच्छा आहे सर्वांच्या प्रार्थना अशा प्रकारे मला अपेक्षित आहे. सर्वांच्या प्रार्थना आणि दररोज तुम्ही करा एवढा आठवडाभर. आणि संडेला तुमच्या साक्षी मला ऐकायला आवडेल. काय म्हटलं? आठवडाभर काय करा? प्रार्थना करा. आपल्या प्रार्थना आपल्या कुटुंबाची परिस्थिती काय करून टाकतात? बदलून टाकतात. आपल्या प्रार्थना आपले अश्रू काय करून टाकतात? पुसून टाकतात. आपल्या प्रार्थना आपले बंधनं तोडून टाकतात. म्हणून आपण प्रार्थना करणं अपेक्षित आहे. मत्तय 7:7 मध्ये काय म्हटलंय? मत्तय कृषी वर्तमान अध्याय 7 आणि त्याचं 7 वचन. मागा म्हणजे मागा म्हणजे काय गळेल येत रे तुम्ही? तुमच्या नरड्यातून शब्द उठाना. किती वेळेस सांगितलं उत्तर देताना कसं द्यायचं? नाही का?
आपल्या हक्कासाठी कसं मागतो आपण? तुम्हाला फक्त पाणी जाणारा असू द्या, तुमचा नंबर आला असू द्या, कुणीतरी बळजबरी घेऊ द्या, त्यावेळेस ऊर्जा कशी येते? देवाचं बोलायला का आपल्याला ऊर्जा येत नाही? काय म्हटलंय? मागा म्हणजे हे उत्तर अपेक्षित आहे ना, नाही का? हे उत्तर अपेक्षित आहे ना. मग आपण मागतो का? आपण मागतो का? मागायला नको का? मागा इकडं उचल, इकडं. आपण मागतो का? नाही मागत ना. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, जिथे जिथे मागितलं गेलं ना, तिथं दिलं गेलं. तिथं काय झालं? दिलं गेलं. अन्याने मागितलं, प्रभू मला पुत्र पाहिजे, देवाने दिला ना, बरोबर ना. मागितला नसता तर शमूएल भेटला असता का? नाही ना. मग जर तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, तुम्ही मागता का? शिष्य संकटात होते, वादळ आलेलं होतं, आणि त्यावेळेस शिष्य म्हटले, प्रभूजी वाचवा, प्रभूजी उठा, आम्हाला वाचवा. मागितलं ना त्यांनी, प्रभू उठला, वादळ वारं काय केलं? शांत केलं. मग आपण मागायला नको का? प्रभू आम्ही संकटात आहोत, आम्हाला संकटातून काय कर, बाहेर काढ. मागणं अपेक्षित आहे. कोण अपेक्षा करतो? परमेश्वर. म्हणून म्हटलंय मागा म्हणजे इर्मया 33:3 मध्ये म्हटलंय, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हाक मारायला पाहिजे, तेव्हा उत्तर येईल ना. म्हणून म्हटलंय मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. बरोबर ना. शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. परमेश्वराची अपेक्षा आहे आम्ही त्याच्याकडे मागावं. समजलं का? आजपासून मागायला सुरुवात करा. तुमचं दुःख काय आहे तुम्हाला माहित आहे, बरोबर ना. कौटुंबिक विषय असतील, कोणाशी शेअर करायची गरज नाही. व्यक्तिगत देवाला मागा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा, अलौकिक कामे तो करतो का, नाही का. म्हणून महत्वाची गोष्ट काय सांगितली? मागा म्हणजे मिळेल. पुढे जर आपण पाहिलं, मत्तय कृष्णवर्तमान अध्याय 18 आणि त्याचं 19 आणि 20 वचन. मत्तय कृष्णवर्तमान अध्याय 18, 19 आणि 20 वचन. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. बघा, दोघं एकमत होऊन, दोघ जण काय होऊन, बरोबर ना. ज्याही गोष्टीसाठी प्रार्थना करतील ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल असं म्हटलंय, नाही का. मग हे करतो का आपण? करायला नको का? घरात करा. नवरा बायकोचे भांडण झाले तर त्यांनी पण एकमेकाच्या हात धरा आणि म्हणा, प्रभू आमच्यातला राग द्वेष काढून टाक. नाही का? नको का? एकमत असायला नको का? बरोबर ना. प्रार्थनेच्या पद्धती आहेत, प्रार्थनेचे नमुने आम्हाला इथं पाहावास मिळतात. आणि या वचनामध्ये प्रभू म्हणतो, दोघे किंवा तिघ एकत्र जमून काय करा, प्रार्थना करा. त्याचं कोण उत्तर देईल? परमेश्वर. म्हणून आमच्या कुटुंबात ते असणं गरजेचं आहे. पुढे जर आपण वाचलं तर मत्तय कृष्णवर्तमान अध्याय 21 आणि त्याचं 22 वचन वाचा. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आणि तुम्ही विश्वास धरून. काय धरून? विश्वास धरून. कुणी आहे का इथे विश्वास? कुणी आहे का इथं विश्वास? धरा त्याला. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. महत्वाची गोष्ट आहे. काही काही जण मागतात, काही जण काय करतात, मागतात, परंतु त्यांच्याकडे विश्वास नसतो. काय नसतो? बरोबर ना. त्यांच्याकडे काय नसतो? विश्वास. मिळतं का?
बरोबर ना? मग मागण्याच्या अगोदर आमच्या ठाई काय असायला पाहिजे? ती रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष आजारी होती. कदाचित तिला मरणाची आशा अधिक वाटत असेल अगोदर, जोपर्यंत येशू विषयी गोष्टी तिने ऐकल्या नाही का? परंतु ज्यावेळेस येशू बद्दल तिने ऐकलं, अरे तो अलौकिक काम करणारा आहे, अद्भुत चमत्कार करणारा आहे, त्या गोष्टीवर तिने विश्वास ठेवला. ती विश्वासाने त्या गर्दीत शिरली, ती विश्वासाने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. तिच्या ठाई विश्वास होता आणि प्रभू म्हणतो, माझ्या मुली भिवू नको, तुझ्या विश्वासाने. कोणाच्या? तुझ्या. बरोबर ना? मग प्रभू देण्यास समर्थ आहे. आम्ही घेण्याच्या पात्रतेसाठी आमच्यात विश्वास असायला पाहिजे. बरोबर ना? ती शुनेम येथील स्त्री, तिचा मुलगा मरण पावला, तो हालचाल करीना आणि तिने घाई केली संदेश त्यांना भेटण्यासाठी. तिचा नवरा म्हटलं, कुठं चाललीस? आज चंद्रदर्शन नाही, शब्दात नाही, कुठं चाललीस? ती म्हटली, काही काळजी करू नका, मी आत्ता जाते आणि लगेच रिटर्न येते. ती गेली आणि तिने सेवकाला जाऊन सांगितलं, मुलगा हालचाल करीना. तो सेवक आला, त्याने त्याच्यावर पाखर घातली आणि वचन सांगतं, मेलेला मुलगा तिला पुन्हा जिवंत मिळाला. हालेलुया. मग तिच्या ठाई असणारा विश्वास मेलेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी काय होता? समर्थ होता. केवळ मंडळीमध्ये येऊन चालत नाही, विश्वास मजबूत असावा लागतो. तेव्हा याईरा समान मंडळीमध्ये येऊन किंवा सेवकाकडे येऊन लोक म्हणू शकतात, तुम्ही येऊन तिच्यासाठी प्रार्थना तर करा, तुम्ही येऊन तिच्यासाठी तिचा आपला हात डोक्यावर तर ठेवा, ती काय होईल? जिवंत होईल. तो विश्वास होता त्या बापाच्या ठाई, म्हणून मेलेली मुलगी त्याला काय मिळाली? जिवंत मिळाली. आपल्या विश्वासाची पडताळणी करायची नाही का? नको का विश्वास? ज्याच्या ठाई विश्वास आहे ना. इब्री लोकास पत्र अध्याय 11 काढू नका, सगळे विश्वासाचे उदाहरण आहेत. आणि तिथं म्हटलं, त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य मिळवली. कशाच्या द्वारे? काही नसताना काय मिळवलं? राज्य. कशाच्या द्वारे? परमेश्वर म्हटलं, यरीहोला फेऱ्या मारा. ते म्हटले, अरे हत्यार नाही, तलवार नाही, भाले नाही, काहीच नाही, तू म्हणतोय फेऱ्या मारा. त्यांनी विश्वासाने मारल्या, कारण ती आज्ञा परमेश्वराची होती. कोणाची? आणि ज्यावेळेस सर्व आज्ञाप्रमाणे त्यांनी केलं आणि जय घोष केला ना, जे घमेंडी शहर होतं ना, त्याची भिंत तुटली आणि परमेश्वराने इस्रायल लोकांना यरीहोवर मोठा विजय दिला. हालेलुया. विजय जीवन तेच जगतात ज्यांच्या ठाई एक मजबूत विश्वास आहे. कसा विश्वास? कसा विश्वास? नाही तर काहींचा विश्वास डोलतय वाऱ्यावर, असा विश्वास आहे नाही का? कधी मजबूत होणार? नको का मजबूती विश्वासामध्ये? मी खूप दृढ विश्वासामध्ये चालतो, मला आवडतं त्याच्यामध्ये. काही नसताना देखील आम्ही विश्वास करतो, यहोवा यिरे आमच्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून स्तोत्र 23:1 मध्ये तो परमेश्वर विश्वासाने काय, तो स्तोत्र करता विश्वासाने काय म्हणतो? परमेश्वर माझा मला काहीच उणे पडणार नाही. विश्वासाचे बोल आहेत. कशाचे बोल? मग हे शब्द आपल्या मुखात नको का? मला काहीच उणे पडणार नाही. हालेलुया. तो पुरवठा करणारा परमेश्वर आम्हाला मदत करण्यासाठी समर्थ असा आहे. परंतु त्यावेळेस तो आमच्यामधून काय अपेक्षित हो? काय असावा? विश्वास. नामानाला आलिशाने सांगितलं, जा यार्देनीवर. गेला का नाही? गेला ना. गेला म्हणून आरोग्य मिळालं, नाही तर तो जगाभरातल्या समुद्रात जरी बुड्या मारून नाही पोहून जरी आला असताना, तरी त्याच्या तोंडावरचे शरीरावरचे कोड कधीच गेले नसते. म्हणून आरोग्य मिळवणं कोणावर होतं? कोणाच्या विश्वासावर?
नामानाच्या. बरोबर आहे ना? तुम्हाला जर तुम्ही हे कबूल केलं ना, मी आजारी नाही, मला आरोग्य मिळालेलं आहे, त्या विश्वासावर ठाम असण्याची कुवत आपल्यात असायला पाहिजे. बरोबर ना? बरोबर ना? मला प्रभूने आरोग्य दिलं आहे. हालेलुया. म्हणा, मला प्रार्थनेला आलं तर मग बघा ते दोन कृतीत आणा, ते विश्वासाने जा. तुम्ही जेव्हा सहभागीत येतात ना, तो फिरतो आमच्यामध्ये. काय म्हटलंय? जिथं त्याच्या नावात दोघे किंवा तिघे असतात तिथं कोण फिरतो? तो फिरतो. तुम्हाला सेवकाचे हात डोक्यावर ठेवायची गरज नाही. बरोबर ना? ज्यावेळेस 120 लोक माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते, त्या प्रत्येकावर जिभा आल्या. कोणी हात ठेवले का त्यांच्यावर? कोणी प्रार्थना केली का त्यांच्यासाठी? स्वतः परमेश्वराने त्यांना ब्लेस केलं, कारण त्यांच्या ठाई विश्वास होता. म्हणून इथं म्हटलंय, तुम्ही जे काही मागाल ते कशाने मागा? विश्वासाने. नोकरी नाही ना, मागा ना. नको का मागायला? नको का? नको मागायला का? उगं बोंबलायचं, नोकरी नाही, कामं नाही, धामं नाही, मिळणारच नाही तुम्हाला जर तुम्ही विश्वासाने मागत नाही तर. माझे एक सहकारी आहे, पास्टर सतीश, रावरीमध्ये असतात, आणि त्यांनी प्रार्थना केली, देवा मला कामाची गरज आहे, मला इकडं तिकडं काम करायला नको, मला नोकरी पाहिजे. मला काय पाहिजे? नोकरी पाहिजे. काही टॅलेंट नाही, काही गोष्टी नाही, परंतु देवावर दृढ विश्वास. कोणावर? देवावर दृढ विश्वास. ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या भागामध्ये सब स्टेशन मध्ये काही वायरमॅनच्या भरत्या चालू होत्या, आणि ज्यावेळेस त्या भागामध्ये यांनी कंटिन्यू प्रार्थना केल्या, देवाने त्याच्यासाठी मार्ग मोकळे केले. जी लिस्ट आली ना, ज्यांना निवडून, ज्यांची नियुक्ती झाली, त्याच्यामध्ये सर्वात वर नाव होतं सतीश. कशाद्वारे? समजलं का? उगं बोंबलायचं, काम नाही, धाम नाही. तुम्ही जर प्रार्थनाचाच आळस तुमच्या जीवनात आहे, मिळेल का? मिळेल का? म्हणून विश्वासाने काय करायची? प्रार्थना करायची. कुटुंब बदलायचंय ना, घरातले बिघडलेले खेळणे रिपेअर करायचेत ना, त्याचं ओझं पाळकावर नका टाकू, स्वतः वाहा. मंडळी करते, पाळक करतो, एक भाग झाला, स्वतः करा ना, नाही का? माझं बिघडलेलं जीवन बदलण्यासाठी माझ्या पत्नीने गुडघे टेकले, आणि प्रभूने माझं जीवन काय केलं? बदललं. तिने विश्वास केला, तिने जे अपेक्षिलं होतं त्यानुसार प्रभूने माझं जीवन बदललं. समजलं का? आणि आता मी बायकोचंही पण ऐकतो बरं का. सकाळी मी तिला स्वयंपाकामध्ये मदत केली. ऐका काय केलं, ऐका तर पुढं. तिने बटाटे शिजवले होते, ते सोलून दिले. अजून काय मी कुटुंबामध्ये याच्यापेक्षा अजून काय योगदान करू शकतो? माझ्याच्याने जेवढं झालं तेवढं केलंय. त्याच्यानंतर तिने जे वडे बनवले ते आम्ही आनंदाने खाण्यास देखील मदत केली, वरून दात देखील दिली. स्वयंपाक कसा होता? छान होता. देव बाप अजून तुला कृपा पुरवू. प्रार्थना देखील केली ना, त्यांना करायला आणि तुम्हाला खायला. बरोबर ना? हे देखील गरजेचं नाही का? हे याच्यासाठी इथं जेवढे पुरुष आहेत त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये योगदान देऊ शकता तुम्ही. पत्नीला सुद्धा आनंद वाटतो, नवरा ऐकतोय आपलं, किती समाधान आहे त्याच्यामध्ये. बटाटे सोलणं किती कठीण काम आहे, तुम्ही विचार करा. गार झालं सोलले होते. आता इथं काय म्हटलंय? सगळं काही कसं करा? विश्वासाने. विश्वासाने मागा देवाकडे. म्हणून वचनामध्ये म्हटलंय त्यांनी विश्वासाने काय मिळवली? राज्य मिळवली. त्यांनी विश्वासाने मेलेली माणसं परत मिळवली. कशी माणसं? किती मोठा विश्वास असेल, किती मोठा विश्वास असेल. तो उधळ्या पुत्र जरी निघून गेला ना, त्याचा बाप आशा लावून असेल, माझा मुलगा परत येईल. हालेलुया. आणि त्याच्या विश्वासानुसार तो खरंच परत आला, कारण त्याचं मन आम्हाला तिथं दिसतं, नाही का? म्हणून आम्ही विश्वासाने
राज्य मिळवावे, आम्ही विश्वासाने विजयी जीवन जगावं, आम्ही विश्वासाने मेलेली माणसे परत मिळवावी, आम्ही विश्वासाने आरोग्य मिळवावं. विश्वासाने काय मिळवावं? आरोग्य मिळवावं. आम्ही विश्वासाने नेहमीप्रमाणे आमच्या कुटुंबाची पुनर्बांधणी करावी. समजलं का? समजलं का? हा? झालेली पडझड. सिस्टर, नवऱ्याबद्दल रडत नाही बसायचं. ते पिऊन येतात का घेऊन येतात ते सगळ्यांनाच माहित आहे. परंतु प्रभूकडे प्रार्थना करायची. याच्या आतमध्ये गेली ना ती तू बाहेर काढ. प्रार्थना काय करायची? याच्या आतमध्ये जी जाईल ना दारू ती तू बाहेर काढ. पचणारच नाही. पचल का? नाही पचणार. बघा बघा, पचतच नाही. बघा बघा, किती वर्षाचा अनुभव, अजून काय 17 वर्षाचा अनुभव आले ना घेऊन ते. आणि ती प्रभू स्पर्श कर. प्रभू ही जे आत गेलं ते बाहेर काढ. अंकल बाहेरच बसून बरोबर ना? हे रियालिटी आहे, हे रियालिटी आहे. हालेलुया. हे काय आहे? सत्यता आहे. रडायचं नाही कधी, लढायचं. काय म्हटलं? रडायचं नाही, लढायचं. कोणाबरोबर? कोणाबरोबर लढायचं? सैतानाबरोबर लढायचं. कोणाबरोबर? चोर येतो तो केवळ चोरी घातव नाश करण्यासाठी येतो. आणि जर तो येतो तर सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. आपल्या कुटुंबामध्ये सैतानाचं काही असता कामा नाही. त्याच्यासाठी आम्ही लढावं. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय प्रार्थना कशा करायच्या? विश्वासाने. मग बदललेलं स्वरूप नजरेसमोर आणा. तो अद्भुत काम तुमच्या जीवनात करेल. नाही का? कसं स्वरूप? देवाचे मानसेवक डॉक्टर पॉल यंगीचो हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेले. त्याचा अपघात झाला. त्याला गाडीने ओढून दिलं होतं. आणि डॉक्टरने सांगितलं हा जगू शकत नाही, हा काय होऊ शकत नाही. लक्ष द्या, लक्ष द्या. हा काय होऊ शकत नाही, जगू शकत नाही. डॉक्टर पॉल यंगीचो त्याचा हात हातात घेतला आणि त्याने म्हटलं बघ तुझी पत्नी दारामध्ये उभी आहे. ती तुझी वाट पाहत आहे की तू येशील म्हणून. तुझे लेकरं तुझी वाट पाहत आहे तू येशील म्हणून. काय म्हटले? तुझे लेकरं काय करत आहे? ज्याला वाटलं अरे मी मरण, त्याचं लक्ष कोणाकडे गेलं? आपल्या लेकराकडे. आणि त्याच्या मनामध्ये जगण्याची उमेद निर्माण झाली. मला मरायचं नाही, मला जगायचंय. हालेलुया. ज्यावेळेस त्या सेवकाने विश्वासाने प्रार्थना केली, पुढच्या आठवड्यामध्ये जसं त्याने अपेक्षिलं तसं घडलं. मरणारा माणूस मरणात न जाता तो आपल्या घरी होता. त्याची बायको दारात होती आणि त्याचे लेकरं त्याच्यासाठी वाट पाहत होते. कशाचं जीवन जगायचं? विश्वासाचं. पोर खेळाय का? अरे मृतांना सजीव करणाऱ्या देवावर तुमचा विश्वास आहे. इरमाया 32 आणि 27 मध्ये म्हणतो तो मी अखिल मानवजातीचा देव आहे. मला अवघड असं काही आहे काय? मग आमचा विश्वास त्या लेवलवर नको का? माझ्या परमेश्वरासाठी कुठली गोष्ट, आज परिवार तुटलेला असेल, भांडण तंटे असतील, एकमेकाचं एकमेकाशी पटत नसेल, गुडघे टेका, प्रार्थना करा. परमेश्वर परिस्थिती काय करील? बदलून टाकील. पुढचं वचन जर आपण पाहिलं, लुक शुभ वर्तमानात 6 आणि 12 वचन.